एका चुकीमुळे युद्धात पाकिस्तान अंधारात सापडलाय। कालपर्यंत पाकिस्तानकडे जास्त गॅस होती आणि आज त्याच पाकिस्तानमध्ये अंधार आणि संकट दोन्ही एकत्र आलंय। हे का झालंय? पाकिस्तानात गॅस, वीज आणि अर्थव्यवस्था तिन्ही एकाच वेळी कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे। पण इथे सर्वात मोठा प्रश्न आहे, पाकिस्तान एवढा अडचणीत कसा सापडला आणि भारताने अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय वेगळी रणनीती वापरली, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। पाकिस्तानमध्ये गॅस संकट निर्माण झालंय। नेमकं काय घडलं ते आधी आपण जाणून घेऊया। पाकिस्तान आपल्या गरजेच्या सुमारे 60% एलपीजी साठी इराणवर अवलंबून आहे। दुसरीकडे एलएनजी म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस साठी तो प्रामुख्याने कतर, युनायटेड अरब यांच्यावर अवलंबून। 2015 पासून पाकिस्तानने एलएनजी आयात सुरू केला आणि कतार सोबत 10 ते 15 वर्षांचे दीर्घकालीन करारही केले। पण इथेच पाकिस्तानची मोठी चूक झाली। एक और पे करार म्हणजे गॅस लागो वा न लागो पैसे द्यावेच लागतात। पण प्रॉब्लेम नेमका असा झाला की पाकिस्तानला सोलरमुळे उलट फटका बसला। हे काय झालंय आता? तर महागडी वीज आणि लोडशेडिंगमुळे पाकिस्तानच्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोलर पॅनल बसवायला सुरुवात केली। आज पाकिस्तानमध्ये दररोज जवळपास 9,000 ते 10,000 मेगावॅट वीज सोलरमधून तयार होते। यामुळे काय झालं की 2022 आणि 25 मध्ये वीज जी मागणी आहे ती 11% कमी झाली। त्यामुळे एलएनजीची गरज घटली, पण करार होता त्यामुळे गॅस घ्यावाच लागला। म्हणजेच नको असलेला गॅस पाकिस्तानला विकत घ्यावा लागला। त्यानंतर युद्ध सुरू झालं, इराणवर हल्ले सुरू झाले। दक्षिण पार्स गॅस फील्डवर इस्रायलनं हल्ला केला, त्यामुळे इराणनं अनेक देशांना गॅस पुरवठा थांबवला। त्यानंतर कतरवर हल्ला झाला आणि तिथल्या मोठ्या एलएनजी हबवर हल्ला झाला, त्यामुळे एलएनजीचं उत्पादन बंदच पडलं। याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानला मिळणाऱ्या एलएनजी शिपमेंट्समध्ये 8 ते 12 वरून थेट 2 वर येण्याची वेळ आली। आता इथेच पाकिस्तानची मोठी चूक झाली। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 पर्यंत पाकिस्तानकडे जास्तच एलएनजी होतं, पण त्यांनी ते चुपचाप दुसऱ्या देशांना विकलं। आणि जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे रिझर्व्हच नव्हतं। म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्स, पुअर प्लॅनिंग आणि नो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह याचा पाकिस्तानला जबर फटका बसला। आता पाकिस्तानात लोडशेडिंग, उद्योग बंद आणि आर्थिक संकट उभं ठाकलंय। आता या उलट भारतानं काय वेगळं केलं ते आपण समजून घेऊ। पहिलं, डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय? एकाच देशावर अवलंबित्व नाही। कारण भारत गॅस आणि तेलसाठी रशिया, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, कतर अशा अनेक देशांवर अवलंबून आहे, कुठल्याही एका देशावर नाही। त्यामुळे एका देशात संकट आलं तरीही भारत थोडं सुरक्षित असतो। पुढे दुसरं काय केलं तर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह। भारतानं आधीच आपत्कालीन साठे तयार ठेवलेत। विशाखापट्टणम स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, मंगलोर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आणि पाडूर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह हे पेट्रोलियम रिझर्व्ह आहे। संकटात हे साठे वापरता येतात आणि पाकिस्तानकडे हे नाही आहे। तिसरं, फ्लेक्झिबल कॉन्ट्रॅक्ट्स हे भारतामध्ये आहेत, पाकिस्तानात नाही। कडक करार भारतामध्ये नाही, त्यामुळे भारत एलएनजी साठी लॉंग टर्म प्लस स्पॉट मार्केटवर दोन्ही वापरतो। म्हणजे गरजेनुसार खरेदी करतो, टेक और पे ट्रॅप नाहीये। चौथं, रिन्युएबल एनर्जी प्लस बॅलन्स। भारतही सोलरमध्ये पुढे आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा भागही आहे, पण थर्मल प्लस हायड्रो प्लस गॅस याचं संतुलन भारत ठेवतो। त्यामुळे अचानक डिमांड कोलॅप्स होत नाही। पाचवं, रिफायनिंग पॉवर। भारताकडे जगातील मोठ्या रिफायनरी आहेत, जसं की जामनगर रिफायनरी। त्यामुळे होतं असं की भारत कच्चं तेल घेऊन स्वतः प्रोसेस करू शकतो। आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे काय होणार? तर जर हे युद्ध लांबलं तर पाकिस्तानकडे 12 ते 16 तास लोडशेडिंग होईल, उद्योग ठप्प होतील आणि महागाई प्रचंड वाढेल। पण भारतावर काय परिणाम होईल? थोडासा फ्यूल प्राइस प्रेशर भारतावर वाढेल, पण मोठं संकट नाही। एकाच निर्णयानं देश वाचतो आणि एकाच चुकीनं देश अंधारात जातो। पाकिस्तानची ही परिस्थिती आपल्याला एक मोठा धडा देते। एनर्जी सिक्युरिटी म्हणजे फक्त गॅस किंवा तेल नाही, तर ती आहे रणनीती, संतुलन आणि दूरदृष्टी। बरं, तुम्हाला काय वाटतं, भारताची ही रणनीती भविष्यात किती मजबूत ठरेल? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।